आपण बघत आहोत सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ मेंटल इलनेस. ओके, त्याच्यामध्ये आपण बघू आता डिसऑर्डर्स ऑफ अटेन्शन अँड कॉन्सन्ट्रेशन. अटेन्शन इज फोकस ऑफ कॉन्शियसनेस ऑन अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट ऑर आयडिया. अटेन्शन म्हणजे काय की एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन करणे किंवा आपलं कॉन्शियसनेस जो आहे, आपण शुद्धीवर आहोत, आपला कॉन्शियसनेस काय तो फोकस करणे एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या वस्तूवर, त्याला म्हणतात अटेन्शन. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन काय, कॉन्सन्ट्रेशन रेफर्स टू पर्सिस्टन्स ऑफ अटेन्शन टू द सेम स्टिम्युलस ऑर फोकस्ड अटेन्शन. आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, त्याच अटेन्शनला पर्सिस्टन्स करणे, म्हणजे ते जे आपण अटेन्शन देतो एखाद्या गोष्टीकडे ते जास्त वेळेसाठी देणे किंवा जास्त त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणे एक प्रकारे, नाही का. पर्सिस्टन्स ऑफ अटेन्शन म्हणजे अटेन्शन धरून ठेवणे, एखाद्या गोष्टीकडे लावून ठेवणे आपलं अटेन्शन, त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनलाच काय म्हणतो आपण, फोकस्ड अटेन्शन, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आपण अटेन्शन देतो आणि त्याच गोष्टीकडे अटेन्शन आपलं कंटिन्यू ठेवतो. आणि डिस्ट्रॅक्शन काय, मग डिस्ट्रॅक्शन इज द इनॅबिलिटी टू शट ऑफ द इररिलिव्हंट स्टिम्युलाय सो दॅट एनी स्टिम्युलस इन द एन्व्हायरमेंट टेक्स अवे हिज अटेन्शन. अटेन्शनपासून जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आपलं अटेन्शन जे ब्रेक करते, एखादी असा स्टिम्युलाय किंवा एखादी अशी गोष्ट जी आपलं अटेन्शन किंवा कॉन्सन्ट्रेशन ब्रेक करते, तर त्याला त्या स्टिम्युलायला किंवा ते जे घडतं तर त्याला आपण डिस्ट्रॅक्शन म्हणतो. की समजा आपण लेक्चर अटेंड करतो आहे आणि अचानक क्लासरूममध्ये कोणीतरी येऊन गेलं किंवा काहीतरी मोठा आवाज आला, काही बॉम्ब फुटल्याचा आला किंवा कसला पण, आपण लगेच तिकडे डिस्ट्रॅक्ट होतो, म्हणजे आपलं अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन तिथे ब्रेक होऊन जातं. कळलं, तर त्याला आपण डिस्ट्रॅक्शन म्हणतो. मग आता आपल्याला बघायचं आहे की जेव्हा अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशनच्या डिसऑर्डर्स होतात पेशंटमध्ये, तर त्यावेळेस आपल्याला काय साईन सिम्पटम दिसतात. ओके, द डिसऑर्डर्स ऑफ अटेन्शन आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ नॅरोविंग ऑफ अटेन्शन अँड इट्स स्पॅन. मग जेव्हा पेशंटला सायकॅट्रिक इलनेस होतो तर त्यावेळेस काय होतं, त्याचा जो अटेन्शन स्पॅन आहे, अटेन्शन स्पॅन म्हणजे एखाद्या वस्तूकडे एखाद्या गोष्टीकडे आपण किती वेळ अटेन्शन देऊ शकतो. जसं एखादी लेक्चर आहे तर आपलं अटेन्शन स्पॅन जे आहे एकदम, जे आपण पूर्ण मन लावून एखादी गोष्ट जर ऐकतोय तर फार आपण एखाद्या गोष्टीकडे 20 मिनटं, कोणाचं 20 मिनटं अटेन्शन स्पॅन असतं, कोणाचं 30 मिनटं असतं, कोणाचं 40 मिनटं असतं, नाही का. तर तो अटेन्शन स्पॅन जो आहे तो नॅरो होत जातो, म्हणजे कमी कमी होत जातो. तर मग जेव्हा अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होतं एखाद्या पेशंटचं किंवा ज्याला अटेन्शन कॉन्सन्ट्रेशनची डिसऑर्डर झाली, मेंटल डिसऑर्डर, तर त्याचं अटेन्शन स्पॅन खूप कमी होऊन जातं. ओके, नॅरो होऊन जातं. अनड्यू डिस्ट्रॅक्टिबिलिटी अँड लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. नॅरोविंग ऑफ अटेन्शन ऑकर्स when a person is able to focus his attention only on small part of his awareness field and attention is impaired in anxiety, mania, depression, schizophrenia and organic states. कोणत्या कोणत्या आजारांमध्ये हे जे अटेन्शन असतं ते इम्पेअर्ड होतं, तर एन्झायटी डिसऑर्डर ज्याला असतील, म्हणजे फिअर, फोबिया, मेनिया काय, डिप्रेशन काय, स्किझोफ्रेनिया काय, ह्या सगळ्या आजारांमध्ये आपल्याला हे अटेन्शन जे आहे ते इम्पेअर्ड झालेलं दिसतं पेशंटचं. म्हणजे आपण त्याच्याशी बोलतो पण तो आपल्याकडे लक्ष देत नाही, अटेन्शनच देत नाही आपल्याला, किंवा देईल पण तो 2 मिनटं बघेल, लगेच इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट होईल. मग आपण त्याच्यावरून ठरवतो की पेशंटचं अटेन्शन डिस्टर्ब झालेलं आहे, इम्पेअर्ड झालेलं आहे. सबस्टन्स अब्यूजच्या पेशंटमध्ये पण दिसतं आपल्याला हे. फटीग आणि सबस्टन्स अब्यूज डिस्टर्ब द अटेन्शन अँड कॉन्सन्ट्रेशन. एखादी खूप पेशंट फटीगमध्ये असेल, थकलेला असेल, एकदम मरगळलेला असेल, तर तो पण व्यवस्थित अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन देऊ शकत नाही. आणि सबस्टन्स अब्यूजवाला, म्हणजे जे काही ड्रग्ज घेतात, नाही का, अल्कोहोल वगैरे, ते लोक पण त्यांचं पण अटेन्शन आणि कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब झालेलं असतं. तर समजलं डिसऑर्डर्स ऑफ अटेन्शन अँड कॉन्सन्ट्रेशन. ओके, आणि त्याच्यात काय दिसतं आपण बघितलं. आता बघू आपण डिसऑर्डर्स ऑफ ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल ओरिएंट असणे, म्हणजे माहिती असणे आपल्याला एक प्रकारे. जसं टाईम काय आहे तर ओरिएंट असणे. आपण बघू आता ओरिएंटेशन काय. ओरिएंटेशन इज द प्रॉपर अँड कंटिन्युअस अवेअरनेस ऑफ टाईम, प्लेस अँड पर्सन इन रिलेशन टू द सेल्फ अँड सराउंडिंग. ओके, ओरिएंटेशन काय आहे, इट इज अ प्रॉपर अँड कंटिन्युअस अवेअरनेस असणे, म्हणजे माहिती असणे एक प्रकारे. की आता जर असं आपण जरी इथे बसलो आहे आणि क्लॉक जरी नाही पाहिली, वॉल क्लॉक, तरी आपल्याला जर विचारलं की काय टाईम झाला असेल तर एक आपण अंदाजे सांगू शकतो, 10 वाजले, 11 वाजले, नाही का. संध्याकाळ असेल तर संध्याकाळचे 7 वाजले. म्हणजे आपण अवेअर आहोत की आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगबद्दल आणि आपल्या स्वतःबद्दल, सेल्फ अँड सराउंडिंग. ओके, टाईमबद्दल अवेअरनेस, की आपण सकाळ आहे तर सकाळच म्हणणार,
आता ऊन दिसतंय आपल्याला नाही का, जरी घड्याळने दिसत आहे पण ऊन दिसतंय तर आपण ऊन पाहून अंदाज लावू की 12 वाजले का 11 वाजले नाही का. प्लेसबद्दल ओरिएंटेशन असणे म्हणजे जर आता मी हॉस्पिटलमध्ये, मला जर विचारलं तुम्ही कुठे आहे तर मी हॉस्पिटलच सांगेल. क्लासमध्ये आहे का विचारलं तर क्लासच सांगेल नाही का. आणि पर्सनबद्दल म्हणजे एखादी व्यक्ती समोर आला तर आपण लगेच त्याला ओळखतो ना की हा आपला टीचर आहे का, आपला काका आहे का, मामा आहे नाही का एक प्रकारे. तर पर्सनबद्दल पण आपण ओरिएंट असतो. पण ह्या तिघ गोष्टींचं ओरिएंटेशन काही काही पेशंटमध्ये जेव्हा मेंटल डिसऑर्डर होतात किंवा ओरिएंटेशनचे डिसऑर्डर होतात, ज्यांना ओरिएंटेशन जातं ज्या पेशंटचं नाही का मेंटल इलनेस झाल्यावर, तर ते लोक ना टाईमला ओरिएंट असतात, ना प्लेसला ओरिएंट असतात, ना पर्सनला ओरिएंट असतात. म्हणजे त्यांना टाईम विचारला सकाळ असेल तर संध्याकाळ सांगतील, संध्याकाळ असेल तर सकाळ सांगतील नाही का एक प्रकारे असं. आणि प्लेसबद्दल विचारलं ते हॉस्पिटलमध्ये असतील तरी ते सांगतील मी हॉटेलला आहे, मी गार्डनला आहे, असं काहीतरी ते उत्तर देतात. पर्सन, आपण जर त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना विचारलं, समोर एखादी सिस्टर दिसते किंवा एखादी नर्सिंग स्टुडंट दिसते, त्यांना विचारलं हे कोण आहे तर ते सांगतात माझी मावशी आहे, माझी आत्या आहे, असं सांगतात नाही का एक प्रकारे. म्हणजे त्यांना ओरिएंटेशन नसतं ना टाईमचं, ना प्लेसचं, ना पर्सनचं. काही काही पेशंटमध्ये टाईमचं ओरिएंटेशन असतं, प्लेस पर्सनचं नसतं. काही काहींना पर्सनचं ओरिएंटेशन असतं, टाईम प्लेसचं नसतं. असं पण बघायला मिळतं आपल्याला बऱ्याचदा. तर याला म्हणतात डिसऑर्डर्स ऑफ ओरिएंटेशन. ओरिएंटेशन त्यांचं लॉस होऊन जातं. ओके. त्याच्यासोबत डिसओरिएंटेशन टू वन्स ओन आयडेंटिटी, म्हणजे फेलिंग टू रेकग्नाइज वन्स ओन नेम अँड आयडेंटिटी. कधी कधी तो व्यक्ती स्वतःबद्दल पण डिसओरिएंटेड होऊन जातो. म्हणजे स्वतःची आयडेंटिटी काय, स्वतःचं नाव विसरून जातो, स्वतः एक कोणत्या पोझिशनवर होता, काय त्याची पोस्ट होती, डॉक्टर होता का काय होता, सगळं विसरून जातो स्वतःबद्दलच्या गोष्टी. त्याला डिसओरिएंटेशन टू वन्स ओन आयडेंटिटी असं म्हणतात, स्वतःच्या आयडेंटिटीबद्दल डिसओरिएंट होणे. आपण बघू आता पुढचा पॉईंट, वोलिशनल डिस्टर्बन्सेस. वोलिशन इज द विलफुल इनिशिएशन अँड कंट्रोल ऑफ वन्स बिहेवियर. आपल्या स्वतःचं बिहेवियर जेव्हा आपण एखादी गोष्ट करायसाठी सुरुवात करतो, इनिशिएशन. माझी इच्छा आहे तर मी क्लास घेईल, माझी इच्छा आहे तर मी बाहेर जाईल नाही का. आपण आपल्या वोलिशनल याच्यानुसार सगळ्या गोष्टी करत असतो, इच्छेनुसार, आणि कंट्रोल पण करत असतो गोष्टींना. मग जेव्हा हे डिस्टर्ब होतं, वोलिशन जेव्हा डिस्टर्ब होतं, तेव्हा काय बघायला भेटतं आपल्याला, तर वोलिशनल डिस्टर्बन्सेस आर सीन इन ऑर्गॅनिक अँड फंक्शनल डिसऑर्डर. जेव्हा फंक्शनल डिसऑर्डर बघायला भेटतं, ऑर्गॅनिक डिसऑर्डर बघायला भेटतं. आता ते काय असतं आपण पुढे शिकणार आहे. ओके. फंक्शनल म्हणजे थोडक्यात सांगतो, आपल्या काम जे आपण करतो, डेली जे फंक्शन्स आपण करतो नाही का, उठणे, ब्रश करणे, झोपणे नाही का, तयार होणे, आंघोळ करणे, हे करणे, तर हे कसं आपल्या इच्छेनुसारच करतो ना हे फंक्शन आपण. जसं माझी इच्छा असेल 9ला उठायची तर मी 9ला उठेल, नाही तर मी 12 वाजता पण उठेल, तेव्हा आंघोळ करेल तर करेल, आंघोळ नाही पण करणार. हे कसं आपण ठरवत असतो ना रोज. तर ते जेव्हा डिस्टर्ब होतं पेशंटचं, म्हणून मग आपल्याला काय गोष्टी बघायला भेटतात की ऑर्गॅनिक अँड फंक्शनल डिसऑर्डरमध्ये हे वोलिशनल डिस्टर्बन्सेस दिसतात आपल्याला, की पेशंटची इच्छा जी असते ना एखादी काम करण्याची आणि ते काम कंट्रोल करण्याची किंवा ते बिहेवियर कंट्रोल करण्याची, तर ते लॉस होऊन जाते. म्हणजे तो स्वतःहून काहीच ठरवू शकत नाही की त्याला आंघोळ करायची का नाही, किती वाजता उठायचं आहे, काय करायचं आहे, काही त्याला समजत नाही. मग ते म्हणून पर्सनल त्यांचा सगळ्या पर्सनल केअर जे असतं, डेली रुटीन जे आहे ते डिस्टर्ब होऊन जातं. त्यांना समजतच नाही ना की आता उठायला पाहिजे, सकाळ झाली, आता ब्रश केला पाहिजे, आता आंघोळ केली पाहिजे, काही करत नाही ते नुसते त्यांच्याच याच्यात असतात. त्यांना ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला करून घ्याव्या लागतात त्यांच्याकडून, किंवा जे केअरटेकर असतात, फॅमिली मेंबर्स असतात, मग ते बळजबरीने येतील, ब्रश करायला लावतील, आंघोळ करायला लावतील नाही का असं. तर ते वोलिशनल डिस्टर्बन्सेसमध्ये बघायला भेटतं आपल्याला. मग काय होतं याच्यामध्ये की जे मिड ब्रेनचे जे लिजन्स असतात, लिजन्स ऑफ मिड ब्रेन, द एरिया ऑफ ब्रेन वेअर द सेंटर्स ऑफ बायोलॉजिकल ड्राईव्स आर लोकेटेड. म्हणजे जिथे ब्रेनमध्ये जे मिड ब्रेन आहे, मिड ब्रेनच्या काही लिजन्समध्ये जे सेंटर आहेत, स्लीपचं सेंटर आहे, ॲपेटाईटचं सेंटर आहे. आपण ऑलरेडी नर्वस सिस्टीम बघितली त्यावेळेस वेगवेगळे सेंटर्स पाहिले होते ब्रेनमधले. तर तसं स्लीपचं सेंटर आहे, ॲपेटाईटचं सेंटर आहे, थर्स्टचं सेंटर आहे. तर ते जे सेंटर्स जिथे लोकेटेड आहे ब्रेनमध्ये, मिड ब्रेनमध्ये, तर ते जे आहे त्याच्यावर अफेक्ट होतो. ओके. आणि त्याच्यामुळे मग स्लीप डिस्टर्बन्सेस, ॲपेटाईटचे डिस्टर्बन्सेस त्यांना आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला भेटतात. आणि त्याच्यामुळे धिस कॉज द वोलिशनल डिस्टर्बन्सेस बाय रिड्युसिंग द ड्राईव्ज. हे ड्राईव्ज रिड्यूस होऊन जातात. म्हणजे झोप लागत नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही, अशा पद्धतीने. ओके.
Will and motivation are affected in functional psychosis as in the schizophrenia, presenting as a lack of initiative and other negative symptoms. म्हणजे काय होतं की जे विल पॉवर असते, जे मोटिवेशन असतं की मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी बनायचं आहे, हे जे आपण असतं आपल्यामध्ये, एक विल असतं, एक मोटिवेशन असतं, तर हे सगळे अफेक्ट होता फंक्शनल सायकोसिसमध्ये. जेव्हा फंक्शनल सायकोसिस एखाद्या पेशंटला हा आजार होतो तर त्याच्यामध्ये त्याचं विल आणि मोटिवेशन पण अफेक्ट होत असतं. आणि हे मोस्टली स्किझोफ्रेनियामध्ये पण बघायला भेटतं आपल्याला. मग त्याच्यामध्ये पेशंट काय करतो की लॅक ऑफ इनिशिएटिव्ह, म्हणजे त्याची काहीच करायची इच्छा राहत नाही, शिकायचं नाही, नोकरी करायची नाही, काहीच करायचं नाही, नाही का, नुसतं पडून राहायचं, हे दिसतं आपल्याला त्या पेशंटमध्ये. आणि सगळे निगेटिव्ह सिम्पटम दिसतात. सगळं निगेटिव्हिटी इतकी वाढून जाते त्याच्यामध्ये की तो सगळ्या गोष्टींना निगेटिव्हलीच घेत असतो. आणि जेव्हा मग हे व्होलिशनल डिस्टर्बन्सेस जेव्हा वाढतात तर त्यावेळेस आपल्याला पेशंटमध्ये काय बघायला भेटतं की ते स्वतःला एकदम म्यूट करून घेतात, काहीच बोलत नाही, म्युटिझम दिसतं आपल्याला. म्यूट म्हणजे काही न बोलणे. स्टुपर दिसतं आपल्याला, काही पण बोला म्हणा, अनरिस्पॉन्सिव्ह असतात ते, कोणत्याच गोष्टीला रिस्पॉन्स देत नाही. ओके. आणि इममोबिलिटी वाढून जाते, म्हणजे इममोबाईल म्हणजे एकाच जागी असे बसून राहतील, एका गोष्टीकडे असे बघत बसतील, कोणतीच ॲक्टिव्हिटी करणार नाही. मग असं बसून मग त्यांना वेगवेगळे फिजिकल प्रॉब्लेम्स पण चालून जातात, जसं बॅक पेन झालं, ओबिसिटी होऊन जाते, नाही का, लॅक ऑफ एक्सरसाइज, लॅक ऑफ मूवमेंट असं होऊन जातं त्यांच्यामध्ये. मग ते आणखी प्रॉब्लेम्स वाढतात त्यांचे. तर ते कशामुळे होत असतं, व्होलिशनल डिस्टर्बन्सेसमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर आतापर्यंत आपण बघितलं डिसऑर्डर्स ऑफ अटेन्शन अँड कॉन्सन्ट्रेशन, डिसऑर्डर्स ऑफ ओरिएंटेशन आणि व्होलिशनल डिस्टर्बन्सेसमध्ये काय दिसतं.